हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. Okay, so now we finished all the problems, okay, of potentiometer. ना एक प्रॉब्लेम आहे तुमच्या एक्सरसाइज मध्ये जो किर्चॉफ्स लॉचा होता. ओके, तो मी घेतला नव्हता कारण त्याच्यामध्ये प्रिंटिंग मिस्टेक होती. ओके, डायग्रामच चुकली होती त्याची. नाउ आय हॅव गॉट द करेक्टेड डायग्राम. मला करेक्टेड डायग्राम मिळाली आहे, त्यामुळे मी आता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेतो. ओके, सो दिस इज अ प्रॉब्लेम नंबर 19 फ्रॉम पेज 229. ओके, 19वा प्रॉब्लेम आहे. I will read problem for you. Listen. Find the equivalent resistance between the terminals of A and B in the network shown in the figure. Given that the resistance of each resistor is 10 ohm. Okay. Now look at the diagram. Okay. तो सगळ्यांनी diagram कडे लक्ष द्या. Now सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर त्यांनी बुक मध्ये जी डायग्राम काढली ना त्यात लेबल्सच चुकले. ओके, आणि त्याच्यामुळे तिथं उत्तरच काढता येत नाही. दिस इज करेक्टेड डायग्राम. मी तुम्हाला नोट्स पाठवणार आहे, त्यात आहे. ओके, बघा आता इथे पॉइंट ए, ओके, आणि इकडे पॉइंट बी आहे. बाकी आहेत एफ, ई, डी, सी हे पॉइंट्स आहेत. आता इथे बॅटरी लावली आहे खाली. ओके, आय लेबल बॅटरी एज ई डॅश कारण ऑलरेडी ई झालंय ना लेबल, म्हणून मी बॅटरीला ई डॅश लेबल केलं. And you can see lot of resistors in between. Okay, इथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7. There are 7 resistors. Okay, but the value of all 7 resistors is same. Okay, and that is 10 ohm. प्रत्येकाची व्हॅल्यू 10 ohm आहे. ठीक आहे. Now what they ask you, calculate the equivalent resistance between A and B. So you have to find out equivalent resistance between A and B. Okay, now look at the solution. Solution कडे लक्ष द्या. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला किर्चॉफचा लॉ यूज करायचा. आणि जर तुम्हाला किर्चॉफचा लॉ यूज करायचा असेल तर काय करावं लागतं बघा, तर तुम्हाला करंटचं डिस्ट्रीब्युशन लिहावं लागतं. फाईन. फर्स्ट आय विल टीच यू हाऊ टू राईट डिस्ट्रीब्युशन. यू सी बॅटरी, दिस इज पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल, म्हणजे इकडनं करंट निघणार. ओके, हाऊ मच करंट इज गोइंग, आय. ठीक आहे, बॅटरीनं किती करंट गेला, आय. इथे दिसतंय दिस पॉइंट इज अ जंक्शन. ओके, म्हणजे इथं करंट स्प्लिट होणार. ओके, आता वरती किती करंट गेला रे, I1. वरती किती करंट गेला, I1. आता बघा इथे करंट किती आला होता रे, I. वरती गेला I1. सो हाऊ मच इज रिमेनिंग, I मायनस I1. म्हणजे इकडे किती जाणार, I मायनस I1. कळतंय. इट्स अ किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. ठीक आहे. नाउ लुक एट दिस पॉइंट एफ. एफ इज ऑल्सो जंक्शन. ठीक आहे. आता एफ च्या इथे किती करंट आला रे, I1. वरती गेला I2. बघा इथून किती आला होता, I1. वरती गेला I2. सो रिमेनिंग इज I1 मायनस I2. ठीक आहे. ओके, नाउ कम हियर. ओके, पॉइंट सी. इथून ए टू सी किती आला, I मायनस I1. वरती पण किती जाणार, सेम, I मायनस I1. म्हणजे इथे किती पोहोचला रे, इकडनं पोहोचला I1 मायनस I2, इकडनं पोहोचला I मायनस I1. दोघांची ऍडिशन, I1 गेट्स कॅन्सल. सो द करंट इज I मायनस I2. ठीक आहे. इकडे I2, इकडे पण I2. लुक एट दिस जंक्शन. इकडनं आला I2, इकडनं आला I मायनस I2. दोघांची समेशन. सो व्हॉट विल गो आउट, करंट I विल गो आउट. ठीक आहे. सो दिस इज द डिस्ट्रीब्युशन ऑफ करंट. जमलं, करंटचं डिस्ट्रीब्युशन कळलं. ओके, नाउ व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू फाइंड आउट द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स बिटवीन पॉइंट्स A and B.
लक्षात ठेवा. आता इथे तुम्हाला ठीक आहे, इथे डायग्राम दिली होती. जर डायग्राम दिली नसेल आणि असा प्रश्न आला की फाइंड द इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स, तर ज्या दोन पॉइंट मधला तुम्हाला विचारलंय ना त्यांनाच बॅटरी कनेक्ट करायची. बघा, बॅटरीचं एक टर्मिनल आपण ए ला कनेक्ट केलं आणि दुसरं बी ला कनेक्ट केलं. ठीक आहे. नाउ विल सॉल्व दिस प्रॉब्लेम. फाईन. सो वी हॅव टू यूज नाउ किर्चॉफ्स सेकंड लॉ. बघा, Kirchhoff's second law. Okay. First, I have to use it to loop A, C, D, F, A. Can you see this loop? A, C, D, F, A. We'll start. A to C. किती है current? I minus I1. Resistance R. We are going from A to C. Current is also going from A to C. Direction दोघांची सेम आहे, मायनस. ठीक आहे. पुढे सी टू डी, आय मायनस आय वन इंटू आर. अगेन वी आर गोइंग फ्रॉम सी टू डी, करंट इज ऑल्सो गोइंग फ्रॉम सी टू डी, मायनस. डी टू एफ, आय वन मायनस आय टू इंटू आर. वी आर गोइंग फ्रॉम डी टू एफ, करंट इज गोइंग फ्रॉम एफ टू डी, साइन प्लस. आणि फायनली एफ टू ए, I1 into R. We are going from F to A, current opposite A, plus equal to 0. समजलं? आलं पहिलं इक्वेशन. ओके. आता याला सॉल्व्ह करायचं, हे मल्टिप्लाय करायचं आणि अरेंज करायचं. मी आता डायरेक्ट आन्सर लिहितो. ओके. नोट्स मध्ये मी तुम्हाला सगळे डिटेल कॅल्क्युलेशन लिहून पाठवतो. सो इट कम्स 4I1 मायनस I2 इज इक्वल टू 2I. Equation 1. If you solve this, you'll get this. Fine? कळतंय? ओके. कुणाला अप्लाय केलं होतं आपण? A, C, D, F, A. ठीक आहे. नाउ वी आर गोइंग टू अप्लाय किर्चॉफ सेकंड लॉ टू लूप F, D, B, E, F. लिहितो ना मी. सेकंड लूप F, D, B, E, F. Come on, start. F to D. I1 minus I2 is the current. Resistance is R. We are going F to D. Current is also going in same direction. Minus. D to B. I minus I2 into R minus. B to E. I2R plus. E to F. I2R plus equal to 0. ठीक है. Again, if you solve this, what we are going to get? We'll get minus I1 plus 4I2 equal to I. Equation 2. जमलं? Okay. सी काही नाही केलं आपण. I applied Kirchhoff's second law to this loop and this loop. I got these two equations. ठीक आहे. आता मी काय करतो, जरा बाकीचा पार्ट रब करतो म्हणजे तुम्ही जरा कन्फ्युज नाही होणार. आता इकडे बघा. वी हॅव टू सॉल्व दिस टू इक्वेशन्स. ओके. आता नीट बघा. इथे कोएफिशियंट काय आहे? I2. इथे पण I2, पण इथे 4 आहे आणि इथे 1 आहे. सो मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 4. डायरेक्ट करू आपण. 16I1 मायनस 4I2 इज इक्वल टू 8I. चालेल. आणि दुसरं इक्वेशन काय आहे? मायनस I1 प्लस 4I2 इक्वल्स टू I. ठीक आहे. So multiply equation 1 by 4 and add it into equation 2. करा addition. Cancel. 16 minus 1, 15I1 is equal to 9I. So I1 is equal to 9 upon 15I, which is 3 by 5I. So what is I1? 3 upon 5I. कळलं? ओके. सी अननोन असू दे, आता आपण पुढे सॉल्व्ह करू. वी गॉट I1. नाउ सबस्टिट्यूट I1 in any equation. Okay. When you substitute I1 in equation 1 or 2, you get I2 2 upon 5I. हे मॅथमॅटिक्स आहे, हे तुम्हाला जमेल. ओके. सो वी गॉट टू व्हॅल्यूज, I1 अँड I2. आपल्याला दोन व्हॅल्यू मिळाला, I1 पण मिळाला आणि I2. ओके. ते दोन्ही लक्षात ठेवा. I1 is 3 upon 5I and I2 is 2 upon 5I. ओके. नाउ लास्ट स्टेप. आता सगळ्यांनी लक्ष द्या. ओके.
Now what we have to do? We have to apply again Kirchhoff's second law. Kirchhoff's second law. Okay. To loop, now here loop is important. Pay attention. Whenever they ask you to find out unknown resistance ना, then मी तुम्हाला सांगितलं ना बॅटरी कोणाला कनेक्ट करायची रे त्या 2 पॉइंटला जिथे रेझिस्टन्स काढायचा आहे आणि बॅटरीला कव्हर करायचं लूप मध्ये. बघा आता लूप बघा ए सी डी बी ई डॅश ए. ठीक आहे. तर बुक मध्ये ना इथे एक लेबल आहे जी, ते पण करून टाकू आपण. म्हणजे लूपचं नाव काय रे ए सी डी बी ई डॅश जी ए. खरं हा पॉइंट नाहीये पण त्यांनी लेबल केलं म्हणून मी पण केले. ठीक आहे फाईन. आणि इकडे पण त्यांनी एक पॉइंट लेबल केलाय एच. ओके. सो यू कॅन राईट डाऊन ए सी डी बी एच ई डॅश जी ए. काय नाही फक्त नाव मोठं झालंय. लूप कळलं तुम्हाला. ए सी डी बी एच ई डॅश जी ए. जिथून सुरुवात केली तिथं आपण आलो. कमॉन अप्लाय किर्चॉफ्स लॉ. ए टू सी काय रे आय मायनस आय वन इंटू आर साइन मायनस. का कारण आपण पण तिकडे चाललोय करंट पण तिकडे चाललंय. सी टू डी परत आय मायनस आय वन इंटू आर साइन मायनस. डी टू बी आय मायनस आय टू इंटू आर साइन मायनस. आता बी नंतर काहीच नाहीये बॅटरी आहे. पण हाऊ वी आर क्रॉसिंग बॅटरी निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह म्हणजे प्लस ई डॅश रेजिस्टर नाहीये मध्ये इक्वल टू 0. कळलं आलंय. आता ई डॅश इक्वल टू हे ई डॅश इकडे आहे ना सगळ्या टर्म्स मायनस आहेत बघा मी पलीकडे घेतल्या. आता ह्या 2 टर्म बघा ह्या सेम आहेत. शिवाय 2 तिकडे गेल्यावर प्लस झाले ना 2 टाइम्स आय मायनस आय वन इंटू आर प्लस आय मायनस आय टू इंटू आर. इथपर्यंत कळलं सगळ्यांना. ओके. मगाशी आपण आय वन आणि आय टू काढलंय ना रे सबस्टिट्यूट करा. 2 आय मायनस किती होता आय वन आपला 3/5 आय इंटू आर प्लस आय मायनस 2/5 आय इंटू. ठीक आहे. एलसीएम काढा 2 इंटू एलसीएम विल बी 2/5 आय. बाहेर कोण आहे आर प्लस 3/5 आय इंटू आर. 2 2 जा 4 4/5 3/5 सगळं सेम आहे म्हणजे ऍडिशन होणार काय येणार 7/5 आय आर. इथपर्यंत कळलं. ओके. आता इकडे बघा आता कसा विचार करायचा. त्यांनी प्रश्न काय विचारला रे फाइंड द रेजिस्टन्स बिटवीन ए अँड बी ना. त्याच्यामध्ये भरपूर रेजिस्टन्स आहेत पण त्या सगळ्यांचं कंबाईन ना. ओके. मग सगळ्यांचं कंबाईन केलं तर आपण त्या रिझल्टंटला नाव देऊ आर ई. सो व्हॉट इज द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स बिटवीन ए अँड बी त्याला मी नाव दिलं आर ई. म्हणजे असं विचार करा आता तुम्ही ए आणि बीच्या मध्ये एकच रेजिस्टन्स आहे आणि त्याचं नाव आहे आर ई. मग तो आणि सेल कनेक्ट आहेत ना. मग ओम्स लॉ वापरू आपण. ओम्स लॉ काय असतो रे व्ही इक्वल टू आय आर. इथे व्हीच्या जागी कोण आहे ईएमएफ ना. सो ई डॅश इक्वल टू आय आर. आय तर सेम आहे पण आता आर नाही लिहायचा सगळ्यांचं इक्विव्हॅलंट ना म्हणजे कोण लिहायचं आर ई. म्हणजे तिथे जर का मी ओम्स लॉ वापरला तर ई डॅशच्या जागी काय लिहू शकतो आपण आय इंटू आर ई. ओके. करंट तर सेम आहे ना. आय गेट्स कॅन्सल. सो व्हॉट इज आर ई 7/5 आर. पण आर कोड आहे रेजिस्टर ना आणि प्रत्येकाची व्हॅल्यू सेम आहे किती 10. सो 5 दुने 10 7 दुने 14. So what is your equivalent resistance? 14 ohm. ओके. कळलं. जे मी तुम्हाला किर्चॉफ लॉ शिकवताना सांगत होतो ना की किर्चॉफ लॉ इज ऍप्लिकेबल टू कॉम्प्लिकेटेड सर्किट. हा ओम्सनी नाही सुटत. ओम्सनी लवकर उत्तरच येत नाही कारण त्याचं एफडी जो आर्म आहे तो प्रॉब्लेम क्रिएट करतो. ओके. सो यू कॅनॉट सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम बाय ओम्स बट यू कॅन सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम बाय किर्चॉफ मेथड. ठीक आहे. बुकमध्ये आन्सर बरोबर दिले प्रश्न पण बरोबर आहे पण डायग्राम चुकली आहे. सो दिस इज करेक्टेड डायग्राम. ड्रॉ दिस डायग्राम अँड गेट आन्सर.
आपल्या बुक्स मधले सगळे न्यूमेरिकल झालेत आपले, सॉल्व अनसॉल्व. आता लास्ट पार्ट जो शिकायचा आपल्याला गॅल्व्हनोमीटर, अॅमीटर आणि व्होल्टमीटर, त्याच्यामध्ये पण न्यूमेरिकल आहेत पण सॉल्व एक्झाम्पल आहेत. ओके, अनसॉल्व नाहीये. अनसॉल्व मधले सगळे प्रॉब्लेम्स झाले. ठीक आहे. हॅलो स्टुडंट्स, नाव पोटेन्शिओमीटर मध्ये आपण आतापर्यंत 2 ऍप्लिकेशन बघितले. ओके, फर्स्ट वन वॉज कंपॅरिझन ऑफ EMF ऑफ 2 cells and the second one was the determination of the internal resistance of cell. Okay, today we are going to study our last application. Okay, now this application is not given in much detail. हे जास्त डिटेल मध्ये नाहीये पुस्तकात. ओके, फक्त तुम्हाला ते माहिती असं म्हणून सांगून ठेवले. याची वर्किंग आणि मेकॅनिझम्स तुम्हाला पुढे जाऊन शिकायचे. ओके, सो आता फक्त इंट्रोडक्शन म्हणून हे दिले. सो लास्ट ऍप्लिकेशन मध्ये 3 छोटे छोटे ऍप्लिकेशन कव्हर केले. फर्स्ट इज व्होल्टेज डिवायडर. ओके, ना व्हॉट एक्झॅक्टली इज व्होल्टेज डिवायडर. आता आपण जे फर्स्ट 2 ऍप्लिकेशन शिकलो ना, हे आपण लॅबमध्ये खूप वापरतो. ओके, आणि ऍक्च्युली इंडस्ट्रीमध्ये वगैरे वी यूज दीज ऍप्लिकेशन्स. ओके, सो व्हॉट इज द नेम ऑफ first application? It is called voltage divider. Now, how we can use potentiometer? Now, see, this voltage divider is used to get output voltage. Okay, continuously varying output voltage. ठीक आहे. आता डायग्राम बघा. यू कॅन सी, आता त्यांनी ना युजली आपण पोटेन्शिओमीटरची वायर अशी काढतो ना, नाही त्यांनी सरळ काढली. AB दिसली. AB इज द पोटेन्शिओमीटर वायर. ठीक आहे. वरती तुम्हाला दिसते A is connected to higher potential, B is connected to lower potential, there is a resistor. So between point A and B, voltage will get developed and that voltage is V. Okay, and we all know that V is equal to Kn. म्हणजेच V upon L is equal to K. K is a gradient. K is a constant. K constant आहे म्हणजे V आणि L मध्ये कुठलं प्रपोर्शन आहे? डायरेक्ट. इथे बघा डिव्हाइस आहे आणि इथे हा तुमचा स्लायडर आहे, म्हणजे स्लायडिंग की आहे. इफ यू चेंज द पोझिशन ऑफ स्लायडिंग की, एल विल चेंज, लेंथ विल चेंज, अँड इफ देर इज चेंज इन लेंथ देर विल बी चेंज इन पोटेन्शियल. ओके, मग आता यांनी काय केलं रे, व्हॉट दिस स्लायडर हॅज डन, स्लायडर हॅज डिवायडेड माय वायर इंटू 2 parts. As it has divided my wire into 2 parts, the potential of each part will be different. So my total voltage is V. And that total voltage V is divided by this slider into 2 parts, V1 and V2. कळलं? म्हणून त्याचं नाव आहे व्होल्टेज डिवायडर. ठीक आहे. मग आता काय लिहू शकतो आपण, V इज इक्वल टू, बघा ग्रेडियंट ना, dV बाय dL. आता ही L1 आहे म्हणून इथे L1 दिला. V2 इज इक्वल टू dV बाय dL2. कधी कधी टोटल लेंथला ना L पण लिहितात. मग टोटल लेंथ L असेल तर L इक्वल टू काय येणार आहे, L1 प्लस L2. सो व्हॉट विल बी L2? L minus L1. मग कधी कधी L2 च्या जागी L minus L1 पण लिहितात. ओके, सो दिस इज द फर्स्ट सिंपल ऍप्लिकेशन ऑफ युअर पोटेन्शिओमीटर. पोटेन्शिओमीटर इज युज्ड एज अ व्होल्टेज डिवायडर. कळलं? कारण हे बघा, हा एंड तर फ्री असणार आहे ना, हा एंड फ्री आहे म्हटल्यावर तुम्ही कुठेही त्याला टच करू शकता ना, जॉकीला, आणि जिथे तुम्ही टच करणार त्या पार्टचं पोटेन्शियल. ओके, म्हणजे आता समजा असं केलं आपण, इफ आय टच इट हिअर, आता मगाची लेंथ L1 होती, आता कमी झाली ना, लेंथ कमी झाली म्हणजे पोटेन्शियल कमी झालं. ओके, म्हणजे समजा हे टोटल व्होल्टेज आहे 20, दिस इज 7, देन दिस विल बी 13. बट इफ आय टच हिअर, सपोज इट बिकम्स 9, देन रिमेनिंग विल बिकम 11. सो वॉट एव्हर इज द व्होल्टेज, इट विल गेट डिवायडेड एज यू चेंज द पोझिशन ऑफ युअर स्लायडर. ठीक आहे. फर्स्ट ऍप्लिकेशन कळलं. आता सेकंड ऍप्लिकेशन बघा. सेकंड ऍप्लिकेशन इज कॉल्ड एज ऑडिओ कंट्रोल. ओके, याला तर डायग्राम सुद्धा नाही दिलेली, फक्त ऐका आता. ओके, एकदम सिंपल आहे. काय करतो आपण, याच्यात 2 प्रकारचे पोटेन्शिओमीटर असतात. ओके, स्लायडिंग पोटेन्शिओमीटर्स आर कॉमनली युज्ड. ओके, इन दिस केस वी गेट अ लो पॉवर ऑडिओ सिस्टम्स. ओके, म्हणजेच काय रे, स्लायडिंग पोटेन्शिओमीटर्स आर युज्ड इन द लो पॉवर ऑडिओ सिस्टम्स. ठीक आहे. लो पॉवर म्हणजे ज्यांची पॉवर कमी, आउटपुट जास्त नाहीये, तिथे वापरता येतं. आता कुठले कुठले 2 प्रकार दिले तुमच्या बुकमध्ये, एक तर स्लायडिंग दिलाय, त्याला फेडर्स पण म्हणतात, आणि दुसरा दिलाय रोटरी पोटेन्शिओमीटर. आता रोटरी म्हणजे काय रे, नॉब, त्याला दुसरं नाव नॉब आहे.
ना तुमच्या कॉलेजमध्ये ना रिओस्टॅट असतील. रिओस्टॅट पण 2 प्रकारचे असतात. काही रिओस्टॅट असे सरळ असतात आणि वरती इकडे एक नॉब असतो आणि तो नॉब तुम्ही मूव्ह करू शकता. आणि काही आपले बॉक्स असतो आणि त्याला गोल नॉब असतो, म्हणजे जसं आपलं फॅनचं रेग्युलेटर असतं ना तसा. याला रोटरी म्हणतात, याला स्लायडिंग म्हणतात. ओके, सो देर आर 2. स्लायडिंग आर ऑल्सो कॉल्ड एज फेडर्स अँड रोटरी आर ऑल्सो कॉल्ड एज नॉब्स. ओके, सो 2 आहेत, स्लायडिंग आणि रोटरी. ते कशासाठी वापरतात रे? फ्रिक्वेन्सी अटेन्युएशन. आता मी तुम्हाला याचं बेस्ट एक्झाम्पल देतो. ओके, फ्रिक्वेन्सी अटेन्युएशन. जे जुने रेडिओ आहेत ना, आजकालचे नवीन नाही, नवीन मोबाईलवर ना ऑटो ट्युनिंग आहे. जुन्या रेडिओत नॉब असायचा आणि तुम्ही तो नॉब फिरवायचा आणि मग तुम्हाला दिसायचं की तिथे एक अशी लाल कलरची एक फ्रेम होती किंवा लाईन होती, ती लाईन अशी पुढे जायची तसा. ओके, सो दॅट बिकम्स युअर रेडिओ अटेन्युएशन. देन लाऊडनेस कंट्रोल, तेच आवाज कमी जास्त करू शकतो ना आपण. ओके, दे आर यूज फॉर कंट्रोल इन डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ऑडिओ सिग्नल. म्हणजे कुठल्या पण ऑडिओ सिस्टीम मध्ये, यू टेक एनी ऑडिओ सिस्टीम, यू विल फाइंड दॅट देर आर नॉब्स. ओके, सी आजकाल ना रिमोट असतात आणि रिमोटवर बटन्स असतात. आय एम टॉकिंग अबाउट लिटल ओल्ड वन. किंवा कारमध्ये वगैरे असतो ना आपला, त्याला नॉब असतो ना, तो काय करत असतो? ऑडिओ कंट्रोल करत असतो ना, तो पोटेन्शिओमीटर आहे. ओके, आणि तो कुठला आहे? रोटरी पोटेन्शिओमीटर. ठीक आहे, सो दिस वॉज द सेकंड ऍप्लिकेशन. फर्स्ट इज व्होल्टेज डिवायडर, सेकंड इज ऑडिओ कंट्रोल. ओके, थर्ड वन इज व्हेरी इझी. Potentiometer is used as a sensors. Okay, now which sensors? Motion sensors. Okay, they are used as a motion sensors. म्हणजे आता कसं करता बघा. Suppose there is a machine. Okay, and that आता तुम्हाला माहिती मशीन म्हटल्यावर there is a movement of many parts. Okay, suppose if I take any part of the machine and connect it to the potentiometer. जशी मशीन मूव्ह होईल तसा पोटेन्शिओमीटरची लेंथ चेंज होत जाईल, कारण त्याचा कॉन्टॅक्ट चेंज होईल ना. ओके, अँड द व्हॅल्यू ऑफ करंट अँड द व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल विल बी डिफरंट. दिस इज द बेसिक प्रिन्सिपल ऑफ मोशन सेन्सर. ओके, तुमच्या बुकमध्ये काय दिले बघा. इफ द स्लायडर ऑफ पोटेन्शिओमीटर इज कनेक्टेड टू द मुव्हिंग पार्ट ऑफ द मशीन, इट कॅन वर्क एज अ मोशन सेन्सर. अ स्मॉल डिस्प्लेसमेंट ऑफ द मुव्हिंग पार्ट कॉजेस चेंज इन पोटेन्शियल. थोडी जरी डिस्प्लेसमेंट झाली तरी पोटेन्शियल बदलेल ना, कारण लेंथ बदलेल. ओके, सो स्मॉल डिस्प्लेसमेंट ऑफ द मुव्हिंग पार्ट causes changes in potential, which is further amplified using an amplifier circuit. Potential difference is calibrated in terms of the displacement of the moving part. म्हणजे जेवढा पार्ट मूव्ह झाला, displacement, according to that you can calculate the potential of that part. Okay, so these are the 3 applications of your potentiometer. परत एकदा शॉर्ट मध्ये सांगतो. इकडे बघा, पहिला आहे व्होल्टेज डिवायडर. ओके, मग पोटेन्शिओमीटरची स्लायडिंग किनी जागा बदलली की लेंथ बदलते. हेच प्रिन्सिपल आहे सगळीकडे. लेंथ बदलते, पोटेन्शियल बदलतो, मग तो पोटेन्शियल डिवाइड करतो. तुम्ही जर हे शिकला असाल, हे सिरीज कॉम्बिनेशन झालं ना. दिस वायर अँड दिस वायर कनेक्टेड इन सिरीज, आणि सिरीज मध्ये सगळ्या व्होल्टेजची काय करतो आपण? ऍडिशन. ओके, सेकंड इज ऑडिओ कंट्रोल. ऑडिओ कंट्रोल सांगितलं, नॉब्स. अँड थर्ड मोशन सेन्सर्स. ओके, बट विच मोशन सेन्सर्स? सी मोशन सेन्सर्सचे खूप प्रकार असतात बरं का. प्रेशर सेन्सर, मोशन सेन्सर्स. ओके, काही मोशन सेन्सर्स हे काहींना शॅडो सेन्सर्स पण म्हणतात. ओके, दिस इज नॉट शॅडो, दिस इज ऍक्च्युअल. वी हॅव टू कनेक्ट दॅट पार्ट टू द मशीन अँड ॲज मशीन विल मूव्ह इट विल शो चेंजेस इन पोटेन्शियल. ठीक आहे, सो दीज आर द 3 ऍप्लिकेशन्स ऑफ युअर पोटेन्शियोमीटर. पण या तिसऱ्या ऍप्लिकेशन पेक्षा पहिले 2 ऍप्लिकेशन्स हे जास्त महत्वाचे. ठीक आहे, ओके. Okay, now after all the applications, we'll talk about the advantages. Okay, advantages of potentiometer over voltmeter. Advantages of potentiometer over voltmeter. Okay, means why potentiometer is better than voltmeter. Okay, ठीक है. Now books मध्ये points दिलेत. I will read the point and explain it to you. First, potentiometer is more sensitive than voltmeter. There is no doubt. Okay. See, मी तुम्हाला हे अगोदरही शिकवले. Potentiometer measures EMF as well as PD.
terminal PD. Voltmeter measures only terminal PD. But your potentiometer is very sensitive. Okay. Now, as potentiometer is very sensitive, okay, तो खूप सेन्सिटिव्ह आहे का? कारण लेंथ, वी कॅन कंट्रोल इट्स लेंथ. मी तुम्हाला सांगितलं होतं, वी कॅन मेक पोटेन्शियोमीटर्स फ्रॉम अराउंड 2 to 10 मीटर. ओके, 2 ते 10 मीटरचे पोटेन्शियोमीटर आपण बनवू शकतो. मग जशी तुम्ही लेंथ वाढवता त्याची अॅक्युरसी वाढत जाते. सो दिस इज मोर अॅक्युरेट अँड मोर सेन्सिटिव्ह दॅन व्होल्टमीटर. ओके, फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट, potentiometer can be used to measure potential difference as well as EMF. Voltmeter always measures terminal potential difference, and as it is drawn some current, it cannot be used to measure EMF. मी तुम्हाला फर्स्ट लेक्चरला शिकवलं होतं व्होल्टमीटर आणि पोटेन्शियोमीटर मधला फरक. जर तुमची सिस्टीम करंट वापरत असेल, ओके, तर पोटेन्शियलची व्हॅल्यू चेंज होणार. म्हणजे जी व्हॅल्यू तुम्हाला एक्सपेक्टेड आहे ती मिळणार नाही. So we have to use instrument which does not consume any current, and potentiometer does not consume any current. किंवा potentiometer ideally consumes zero current, therefore it is more accurate. ठीक आहे. आता potentiometer काय काय मोजतो रे? EMF पण मोजतो आणि टर्मिनल पीडी पण मोजतो. आणि व्होल्टमीटर मात्र फक्त काय मोजू शकतो? पीडी. म्हणजे EMF मोजायचा असेल तर तुमच्याकडे एकच डिव्हाइस आहे आणि ते म्हणजे पोटेन्शियोमीटर. हा, पीडी साठी दोन्ही आहेत पण ईएमएफ साठी एकच आहे, अँड दॅट इज पोटेन्शियोमीटर. ठीक आहे. थर्ड, मेजरमेंट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स और ईएमएफ इज व्हेरी अॅक्युरेट इन केस ऑफ पोटेन्शियोमीटर. व्हेरी स्मॉल पोटेन्शियल डिफरन्स ऑफ द ऑर्डर ऑफ, म्हणजे साधारण तुम्ही किती लहान व्हॅल्यू मोजू शकता? 10⁻⁻6 वोल्ट. यू कॅन मेजर अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ द ऑर्डर ऑफ 10⁻⁻6 वोल्ट. ओके, ठीक आहे. व्होल्टमीटरचं सेन्सिटिव्हिटी एवढी नसते. सी ना, 2 शब्द लक्षात घ्या. पहिला आहे सेन्सिटिव्हिटी आणि दुसरा आहे अॅक्युरसी. ओके, तुम्हाला दोघांमधला फरक सांगतो पहिल्यांदा, ते समजून घ्या, ते महत्वाचे आहे. सी, देयर इज अ डिफरन्स. तुम्ही वेईंग मशीन बघितले ग्रोसरी शॉपमध्ये, किराणा मालाच्या दुकानात जे वेईंग मशीन असतं, ओके, ते सेन्सिटिव्ह असतं पण त्याला लिमिट आहे. पण गोल्डस्मिथ, सोनाराच्या दुकानात जे असतं ते जास्त सेन्सिटिव्ह असतं. म्हणजे जे इन्स्ट्रुमेंट छोट्यातली छोटी व्हॅल्यू मोजतं ते सेन्सिटिव्ह, आणि जे इन्स्ट्रुमेंट छोट्यातली छोटी व्हॅल्यू करेक्ट मोजतं ते अॅक्युरेट. फरक आहे बरं का सेन्सिटिव्हिटी आणि अॅक्युरसी मध्ये. इफ म्हणजे तुम्ही जर का एकदम थोडासा, सी युअर पोटेन्शियल डिफरन्स इज 2 × 10⁻⁻6, तर तो खूप लहान आहे ना. 2 × 10⁻⁻6 म्हणजे 0.00, बघा ना, 2 × 10⁻⁻6 म्हणजे 0.000002. हा खूप लहान आहे. हा जर तुम्ही तुमच्या इन्स्ट्रुमेंटला दिला आणि त्यांनी मोजलाच नाही तर तुम्हाला कळणारच नाही. मग याचा अर्थ काय झालं? त्या इन्स्ट्रुमेंटनी मोजला नाही म्हणजे तो सेन्सिटिव्ह नाहीये. ओके, सो युअर पोटेन्शियोमीटर इज व्हेरी सेन्सिटिव्ह. यू कॅन इमॅजिन दिस इज, मी तिचं ऑर्डर घेतली आहे, एवढी लहान व्हॅल्यू असेल तरी तो मोजू शकतो, याचा अर्थ तो खूप सेन्सिटिव्ह आहे. ओके, तुम्ही बघा ते किराणामालाच्या दुकानात जो बॅलन्स असतो ना, त्याच्यावर एक भांडं ठेवलेलं असतं, त्यात तुम्ही साखरेचे 1-2 दाणे टाकले ना तर ते वजनच दाखवत नाही. मग ते 1-2 दाण्यांना वजन नाही का? आहे ना, पण ते खूप छोटे आहे, मिलीग्रॅम मध्ये. पण तेच 2 दाणे तुम्ही सोनाराच्या दुकानातल्या बॅलन्सवर टाकले तर तो लगेच वजन दाखवेल, कारण तो सेन्सिटिव्ह जास्त आहे. अॅक्युरेट तर आहेच तो, पण त्याच्या अगोदर तो सेन्सिटिव्ह आहे. ओके, त्याच्यावर थोडं जरी वजन आलं तरी तो मोजतो. ओके, सो युअर पोटेन्शियोमीटर इज व्हेरी सेन्सिटिव्ह अँड अॅक्युरेट दॅन व्होल्टमीटर. ठीक आहे. मग आता काही जणांना प्रश्न पडेल, सर मग तुम्ही म्हणते हा एवढा चांगला आहे तर आम्हाला कॉलेजमध्ये व्होल्टमीटर का देतात? तर त्याचा एक डिसएडव्हान्टेज आहे. ओके, सी, व्होल्टमीटर पेक्षा पोटेन्शियोमीटर बेटर आहे, याचा अर्थ व्होल्टमीटर खराब आहे असा होत नाही. जे आपण डे टू डे लाईफ मध्ये एक्सपेरिमेंट करतो त्यात आपल्याला एवढ्या सेन्सिटिव्हिटीची आणि अॅक्युरसीची गरज नसते, मग तिथे व्होल्टमीटर पण चालतो. दुसरं, पोटेन्शियोमीटर इज नॉट अ डायरेक्ट रीडिंग इन्स्ट्रुमेंट. मी हे अगोदर पण सांगितलंय. म्हणजे काय रे, व्होल्टमीटरचं कसं आहे, तुम्ही डायरेक्ट सर्किटमध्ये व्होल्टमीटर जोडलात की तुम्हाला डायरेक्ट रीडिंग मिळतं आणि ते तुम्ही रीडिंग लिहू शकता. इथे रीडिंग नाही मिळत, इथे लेंथ मिळते. लेंथ आठवलं का? E1 = K × L1 ना. मग तुम्हाला के काढावा लागतो, मग तुम्ही कोण मोजता? लेंथ. आणि मग ह्याच्यावरून तुम्ही ईएमएफ किंवा व्होल्टेज काढता ना.
म्हणजे इथं डायरेक्ट व्होल्टेज मिळतं का नाही, इथं लेंथ मिळते. सो पोटेन्शियोमीटर इज नॉट अ डायरेक्ट रिडिंग इन्स्ट्रुमेंट. व्होल्टमीटर इज अ डायरेक्ट रिडिंग इन्स्ट्रुमेंट. ओके. अजून व्होल्टमीटर खूप छोटा आहे, पोर्टेबल आहे, तुम्ही बॅगेत पण घेऊन जाऊ शकता त्याला, एवढाच आहे ना तो. पोटेन्शियोमीटर पोर्टेबल नाहीये ना. पोटेन्शियोमीटर मध्ये 4 मीटरची वायर आहे लाकडाच्या बोर्डला लावलेली, म्हणजे साधारणपणे नाही म्हटलं तरी ओके पोटेन्शियोमीटरची साईज ऑलमोस्ट या बोर्डच्या थोडीशी छोटा. ओके. ऑलमोस्ट या बोर्ड एवढंच असतो पोटेन्शियोमीटर, किंवा थोडंसं छोटा असेल, इथपर्यंत असेल. ओके. मग एवढा मोठा इन्स्ट्रुमेंट तुम्ही कॅरी करू शकत नाही, म्हणजे तो पोर्टेबल नाहीये. व्होल्टमीटर इज व्हेरी मच पोर्टेबल. ओके. पोटेन्शियोमीटर इज नॉट पोर्टेबल ॲट ऑल. हे डिसएडव्हान्टेजेस आहेत, म्हणून आपण बऱ्याच ठिकाणी व्होल्टमीटर प्रिफर करतो. पण तुम्हाला अॅक्युरसी आणि सेन्सिटिव्हिटी हवी असेल देन यू शुड गो फॉर पोटेन्शियोमीटर. ठीक आहे. बुक्समध्ये सगळे पॉइंट्स मध्ये दिले, मी सगळे पॉइंट्स कव्हर केले. ओके. ठीक आहे. आतापर्यंत या चॅप्टरमध्ये आपण काय काय शिकलो, तर सुरुवातीला आपण शिकलो किर्चॉफ्स लॉ, वेटस्टोन नेटवर्क, मीटर ब्रिज, ओके, केल्विन्स मेथड, म्हणजे सगळे ऍप्लिकेशन्स त्याचे. देन वी स्टार्टेड विथ पोटेन्शियोमीटर. ओके. मग पोटेन्शियोमीटरचं प्रिन्सिपल, त्याचे 3 ऍप्लिकेशन्स, ओके, आणि ऍडव्हान्टेजेस आणि न्यूमरिकल्स. ओके. ठीक आहे. आता लास्ट पार्ट आहे चॅप्टरचा. लास्ट इयर हा चॅप्टर इथेच संपायचा. ओके. पण त्यांनी आता पुढचा एक चॅप्टर मधला काही पार्ट ह्याच्यात टाकलाय. नाव वी हॅव टू लर्न गॅल्व्हॅनोमीटर. ओके. म्हणजे आता आपल्याला काय शिकायचंय, तुम्ही जो गॅल्व्हॅनोमीटर वापरता ना, तो गॅल्व्हॅनोमीटर कसा काम करतो, त्याच्या आतमध्ये एक्झॅक्टली काय, आणि गॅल्व्हॅनोमीटर पासूनच आपल्याला व्होल्टमीटर आणि अॅमीटर बनवायला लागतात. सो रिमेनिंग पार्ट ऑफ द चॅप्टर इज गॅल्व्हॅनोमीटर अँड इट्स कन्व्हर्जन इन टू अॅमीटर अँड व्होल्टमीटर. ठीक आहे. सो नेक्स्ट टाइम विल कंटिन्यू. थँक्यू.